नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आज आपली नवीन व्हिडिओ आहे ट्रॅकिंगची। आपण चाललेलो आहोत आज आसनगावला चाललेलो आहे। आसनगावमध्ये माहुली गडावरती चाललेलो आहोत आपण। मग आपण इथून आपला प्रवास चालू करणार आहोत। दहिसरवरून आपण डायरेक्ट जाणार आहोत आता बोरिवलीवरनं 4:28ची ट्रेन पकडून दादरवरनं मग आपल्याला 5:30ची आसनगाव लोकल पकडायची आहे। मग बघूया आपल्याला आसनगाव लोकल भेटते की नाही। बाकीचे बोरिवलीला भेटेल, बोरिवलीवरनं बाकीचे ठाण्याला पण भेटणार आहेत दोघं तिघं। मग चला जाऊया आपण, बघूया रिक्षा भेटते का। रिक्षा आपल्याला बोरिवलीची तर रिक्षा भेटलेली नाही, तर आपण दहिसरला जाऊया। दहिसरवरनं मग आता जी लोकल भेटेल ती पकडून आपण बोरिवलीला जाणार नाही, तर डायरेक्ट आपण दादरला जाणार आहोत दहिसरवरून। मग चला आपण जाऊया आता। आता आपल्याला फायनली दहिसरवरून ट्रेन भेटलेली आहे 4:20ची। आता आपण जाऊया आता दादरला। आता बोरिवलीला दोघं तिघं चढणार आहे, ते पण आपल्याला दादरलाच भेटतील, कारण की डबा आपण पुढचा पकडले ते मागे उभे आहेत, आता कुठे आहेत ते माहीत नाही, पण आपल्याला सगळे भेटणार आहेत ते दादरला। आणि दोघं जण भेटणार आहेत, ते दोघं का तिघं जण येणार आहेत ते आपल्याला भेटतील ते ठाण्याला। मित्रांनो, आता थोडा नाश्ता म्हणून जामपाव घेतलेले आहेत। आता जामपाव खातो आणि हा माझ्याबरोबर हा चिराग आहे। आता आपण पोहोचलेलो दादर स्टेशन। आता इथून दादर स्टेशनपासून जाऊया आता आसनगावची ट्रेन पकडायला। मित्रांनो, ट्रेनला अजून 10-15 मिनटं बाकी होती, तर थोडंसं आधी चहा पिऊन घेतो। आणि हा बघा आपला वैभव, तो काही व्हिडिओमध्ये दरवेळी त्याचं ना व्हिडिओमध्ये बघायचं बोललं ना तर त्याचा चेहरा लपलेलाच असतो। आपली कॉफी बनते मित्रांनो, आपली कॉफी आलेली आहे, आता कॉफी पिऊया। आता आपली ट्रेन लागलेली आहे आसनगाव। चला मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे आसनगाव। आता थोड्या वेळातच आपलं आसनगाव स्टेशन येईल, मग आपण आसनगावला उतरणार आहोत। आणि तोपर्यंत हे दोन मित्र आपले झोप काढतायत। हा चिराग आणि हा वैभव झोप काढतोय, आणि हा कृषाण ठाण्यावरनं चढलेला आहे, आणि हा बोरिवलीवरून। आपण दादरवरनं 5:30ची लोकल पकडलेली, ती आता वाजलेले आहे 7:15 वाजलेले आहेत, त्याच्यात आपण पोचलेलं आहे आसनगाव। मित्रांनो, आता आपण ट्रेनमधनं उतरलेलो आहे आणि आता आपण वेस्टला जाणार आहोत। वेस्टवरनं आपण बघूया शेअरिंग रिक्षा भेटतात, त्या रिक्षाने जाणार आहोत आपण माहुली गावामध्ये जाणार आहोत। आणि मग माहुली गावामध्ये गेल्यानंतर आपण पुढचा ट्रॅक चालू करणार आहे। स्टेशनवरनं वेस्टला आलात, वेस्टला आल्यानंतर इथे रिक्षा स्टँड आहे। रिक्षा स्टँडवरती बोर्डाचे म्हणजे कुठे जायचं त्याचं रेट लावलेले आहेत तुम्ही। आता बघूया आता आपल्यासाठी किती रेट सांगतात ते। आता आपण रिक्षामध्ये बसलेलो आहे आसनगावपासून, आणि आता आपण जाणार आहोत दोन रिक्षा केल्या आम्ही, 5 जण आहेत। काकांनी काय ऐकले नाही की बोलो आम्ही ॲडजस्ट करून घेऊन जातो, पण काका काही नाही घेऊन आले। मग आम्ही 2 रिक्षा केल्या आहेत, एका रिक्षामध्ये 2 जण आहेत आणि एका रिक्षामध्ये आता आम्ही 3 जण बसलेलो आहेत। असं करून आम्ही आता पुढचा प्रवास चालू करतोय। माहुली किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलेलो आहोत आणि रिक्षाने मोजून फक्त 15 मिनटं लागतात, पण रिक्षाला आपण स्टेशनला उतरलो, रिक्षावाले ना आपल्याला सांगतात की अर्धा तास लागतो, पाऊण तास लागतो, पण नाही, पण
15 मिनिटात आणून सोडतात आणि तिथून दिसणार हा समोर धुक्यामध्ये गेलेला आहे पूर्ण किल्ला, बघू शकता तुम्ही. प्रवेशद्वारमध्ये आतून एंट्री मारली आणि आता थोडा नाश्ता चहा पाणी करतो आणि नंतर पुढे ट्रॅकिंग चालू करतो. हा बघा अभि हावरा बघा किती आपला. थोडं प्रवेशद्वारमधून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हे भेटणार गणपती मंदिर आहे इथे. आता आपण गणपती मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊया. ते पिंडी आहे शंकरांची. गावकरी स्थानिक लोक बोलतात की ही जी मूर्ती गणपतीची आहे ती शिवकालीन मूर्ती आहे आणि हे बाकीचं रिनोव्हेशन आता केलेलं आहे. आता प्रवेशद्वारमधून आपण एंट्री मारतोय. मित्रांनो आता आपला मित्र पास काढून घेऊन आलेला आहे. पास काढून झालेला आहे. तर ह्या गेटमधून आता एंट्री मारणार आहोत आपण पुढे. मस्त सुरुवातीपासूनच एकदम हिरवगार वातावरण आहे. चलून बघा एकदम पूर्ण हिरवं हिरवं मस्त वाटते आहे. माहुली निसर्ग पर्यटन केंद्र. आता 8:45 वाजलेले आहेत आणि बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो वरती जायला. ते आता किल्ल्याकडे जाण्यासाठी बघा मध्ये मध्ये एरो दाखवलेले आहेत. पूल आहे ना, तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये जेवढ्या माहुलीगडाच्या व्हिडिओ तुम्ही बघाल ना त्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला हा पूल नक्की भेटेल बघायला तुम्हाला. आणि अजून पावसाळा नाही आहे त्याच्यामुळे इथे पाणी नाही आहे, सुकलेलं आहे पूर्ण. तो एकदम लास्ट कोपऱ्यात बघू शकतो ना, तो एक सुळका आहे आणि असं करून हे मधले जे सुळके आहेत ते तो आपल्याला दिसत नाही आहेत. ते आता वरती गेल्यावर ते आपल्याला दिसतील. धुक्यामध्ये गेलेले ते. मित्रांनो बघा मस्त असं आपला वरती डोंगर चढत चढत जायचं आहे. छोटे छोटे पॅच आहेत डोंगरांचे आणि आता पाऊस पडून गेला त्याच्यामुळे मस्त हिरवगार. आणि आपला मित्र मागे राहिलाय तो येतोय. तो एकदम लास्ट कोपऱ्यात बघू शकतो ना, तो एक सुळका आहे आणि असं करून हे मधले जे सुळके आहेत ते तो आपल्याला दिसत नाही आहेत. ते आता वरती गेल्यावर ते आपल्याला दिसतील. धुक्यामध्ये गेलेले ते. मित्रांनो हा एक समोरचा डोंगर आहे आणि त्याच्या मागच्या डोंगरावरती ते आपल्याला जायचं आहे. मग आता हा डोंगर पार करूया. म्हणजे हा पहिला डोंगर पार करणार, त्यानंतर तो सेकंड आणि हा नंतर थर्ड. बघा चढण पूर्ण सरळ उभाच्या उभा आहे. ते आपल्याला दिसतंय ना, ते वरती एकदम टोक दिसतं बघा. त्या टोकापर्यंत आपल्याला जायचं उभाच्या उभा. उभा आहे पूर्ण उभाच्या उभा आहे बघा. दोघं येतात. हे दोघं भरपूर थकलेत. कृषांत सगळ्यात जास्त थकलेला कृषाण आहे. फक्त अर्धा तास फक्त चाललेला आहे पण थकलाय पूर्ण. आलेलो तिथपासून ते कौलार घरापासून ते आता इथपर्यंत आलेलो आहे. अर्धा तास गेलेला आहे आणि अर्धा टप्पाच पार झालेला आहे. अर्धा पण नाही बोलणार, 25% टप्पा पार झाला आमचा. आणि आपल्याला जायचं आहे त्या तिकडच्या डोंगरावरती. ते बघा पूर्ण धुक्यामध्ये गेलेला आहे तो डोंगर. त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे.
पडतंय इथनं माणूस आता पडू शकत नाही आता. मित्रांनो आपल्याला या झाडाच्या मधून जो सुळका दिसतोय त्या सुळकापर्यंत जायचं आपल्याला आणि ह्या डोंगराच्या पलीकडे आहे तो. आपल्याला हा डोंगर पार करून त्या डोंगरावरती जायचं आहे. मित्रांनो आम्हाला आत्तापर्यंत 1.5 तास चालून झालेला आहे. 1.5 तासामध्ये आम्ही अर्धा टप्पाच फक्त पार केलेला आहे. 1.5 तासामध्ये बरोबर 3 तासाचा ट्रॅकिंग आहे हा पूर्ण. आणि आता बघूया आता किती वेळ लागतो. आता आमचं स्टॉप घेऊन झाला दुसरा, त्यामध्ये फोटो व्हिडिओ काढून झाले थोडे. आणि आता बघूया किती वेळ लागतो अजून ते. 1.5 तास चालल्यानंतर आपल्याला हा टप्पा लागेल. ह्या टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला गडाचा सुरुवात होईल दिसायला. तिथून ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत गड आहे. आणि ते 2 त्या साईडला आहेत ना, नवरा नवरीचा सुळका बोलतात, तो त्या साईडला आहे. त्या डोंगराच्या त्या मागे गेलेला आहे. मग आपल्याला वरती जाऊन बघूया तिकडे दिसतो का. चला मग आता मित्रांनो आपल्याला एवढं डोंगर चढायचा. डोंगर चढल्यानंतर आपला माहुली गड येणार आणि वरती झेंडा आहे बघा. झेंड्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. अजून अर्धा पाऊण तास तरी जाईल. आपल्याला असं वाटतं छोटंसं चढायचं आहे, पण डोंगर भरपूर उंच आहे आणि सरळ उभा आहे. आपला हा मित्र एकदम दमलेला आहे, आराम करतोय. आणि 2 मित्र बघा पुढे जाऊन बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. ते बघा 2 चिराग आणि वैभव तिकडे जाऊन बसलेले आहेत. चला मग आपण जाऊया. मित्रांनो आपण बोलतो ना घोड्याची मान, तो हाच तो पॅच. फक्त आता एवढंसं पॅच चढल्यानंतर आपला मोहीम पूर्ण होणार गडाची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपण थोडा पुढे चालत आल्यानंतर आपल्याला महादरवाजाकडे जायचं आहे. आणि इथे मार्ग दाखवलेला हा महादरवाजाकडे रस्ता जातो बघा इकडनं. आणि आपण आता पोचलेलो आहे ते महादरवाजा. त्याची ही तटबंदी बघू शकता ही तटबंदी. पण आता हा महादरवाजाची तटबंदी पडलेली आहे. मित्रांनो हा महादरवाजाची आताची परिस्थिती तुम्ही बघाल तर जो मधला भाग आहे ना तो उद्ध्वस्त झालेला म्हणजे मोडलेला आहे. आणि त्याचे जे वरचे भाग मधल्या भागात जो भाग आहे तो इथे खाली पडलेले आहे. त्याचे म्हणजे अवशेष मधल्या भागाचे जे अवशेष आहेत ना ते इथे आहेत. जे वरच्या मधल्या भागामध्ये जो कोरेकाम केलेलं आहे त्या कोरेकामामधले हे शरद प्राणी आणि त्याचाच भाग दुसरा भाग इथे आहे. तेच त्यांचे हे थोडं अर्ध्या अवस्थेत आहेत. आणि हे आहे ते फूल आहे ते पण हे महादरवाजाच्या वरच्या भागामधला जो भाग आहे त्या भागातले हे 3 अवशेष आहेत. पण महादरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या खोल्या दिसतील. ह्या खोल्या पहारेकरी आराम करण्यासाठी वापरत असत. महादरवाजाच्या वरतीच ना शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. मेन खाली गुफा आहे इथं. गुहा आहे तिकडं. आता महादरवाजा बघून झाला आणि आता थोडा नाश्ता करतोय. आता थोडा नाश्ता करतोय. बारीक करत होता एकदम. नाश्ता करतोय. थोडा बेल आणलेला आहे त्यामध्ये कांदा टाकतोय. मित्रांनो नाश्ता करायला या. अरे अशी खाली ना पकड. बस संपली पाहिजे परत. बाहेर आहे ना मग तू कशी करणार आहेस? दाखवलाच नाही काय आणलं काय हो काय.
मित्रांनो इथे आपल्याला राजवाड्याचे अवशेष बघायला भेटतील. बघू शकता तर हे दगडच राहिले साईडचं आणि बाकीचं पूर्ण जमीनदोस्त झालं आहे. मित्रांनो याच शिडी चढून आपल्याला भंडारगडकडे जायचं आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडे आणि आपल्या त्या साईडलाच आपल्याला कल्याण दरवाजा पण बघायला भेटेल. हो का, कृषांत चाललाय, अभि आहे, चिराग, वैभव, चला आणि आपण इकडे खाली आहोत. आता आपण कल्याण दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे आणि हा इथेच खाली आपला कल्याण दरवाजा आहे. मित्रांनो आता आपण खाली चाललो कल्याण दरवाजाजवळ. जरा आरामशीर मित्रांनो उतरा. गेलं तर भेटणार नाही परत. आपल्याला इथे शिड्या भेटतील उतरायला खाली. तो का तो मित्र चालला पुढे, हे बघा तिथून आपल्याला खाली जायचं आहे. मित्रांनो असं आहे, यायचं इकडनं ह्या शिडीने आणि इकडनं असा खाली आपला हा खाली कल्याण दरवाजा आहे. मित्रांनो इथेच हा खाली आपला कल्याण दरवाजा आहे. ज्याला माहिती असेल त्याने जा आणि रिक्स काय घेऊ नका, एवढं खाली आहे. हा आपल्याला मित्र गाईड करणार आहे आणि तो इकडचाच रहिवासी असल्यामुळे त्याला सगळं माहिती आहे उतरायचं. तो आपल्याला घेऊन जाणार आहे खाली. मित्रांनो आपण अर्धवटच आलेलो आहे, त्याच्या खाली हा जो भाग दिसतोय या भागी खाली कल्याण दरवाजा आहे, पण आपण जाऊ शकत नाही. आपण इथपर्यंत अर्धवटच येऊ शकतो कारण की पुढचा भाग आहे ना भरपूर रिस्की आहे आणि त्यासाठी प्रॉपर ट्रॅकिंगवाले आणि रस्ते लागतात. पण इथे काय सुविधा अवेलेबल नसल्यामुळे आपण काय खाली जाऊ शकत नाही. आपण इथपर्यंत जायचं. तरी पण तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तरी पण तुमच्याबरोबर गायडन्स असेल तरच तुम्ही येऊ शकता, न तर येऊ शकत नाही कारण की या आता पायऱ्या एकदम उभ्याच्या उभ्या आहेत. आणि मित्रांनो जास्त रिस्क घेऊ नका. जर तुमच्याबरोबर गाईड्स असेल तरच या तुम्ही इथपर्यंत, तरी न तर ते पण येऊ नका. वरतूनच फक्त बघा. आपल्याला कल्याण दरवाजाला खाली उतरायला याच मित्रांनी मदत केली. मित्र तुझं नाव? गणेश उमने. गणेश उमने हा इथलाच रहिवासीने आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे कल्याण दरवाजा उतरायला. पण आपण खाली पूर्ण गेलो नाही, थोडंच गेलो पण आलो. धन्यवाद मित्रा. तू आपला कल्याण दरवाजा बघून झाला. कल्याण दरवाजानंतर पुढे सुळके बघायला जात असताना हा करंगळी सुळका बघू शकता तुम्ही. जो समोर सफेद रस्ता दिसतोय ना त्या रस्त्यापासून आता आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. पण तो तिथपासून समोर आपल्याला दिसताना हे नवरा नवरी सुळका आहेस ना, ते आपल्याला जवळ वाटतात पण नाही. आपण आपल्याला ना पूर्ण फिरून 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 इकडे यावं लागतं आणि समोरच आपल्या समोरच आहे आता नवरा नवरी सुळका बोलतात ना तो. आणि आपल्याला दिसतं ते समोरून 3 दिसतात पण असा हा बघा, हा एक मोठा सुळका, त्या बाजूला बारका सुळका आणि एक इथे अजून एक सुळका आहे तो छोटावाला तो. आणि समोरचा आहे तो करंगळी सुळका, तो त्या साईडला आहे बघू शकता. अशी सुळके आहेत आणि तुम्ही खाली दरी बघू शकता किती खोल. हे बघा दरी बघू शकता, ही बघा खाली दरी एवढी आहे इथे खाली. कल्याण दरवाजा बघून आल्यावरती ना आपल्याला थोडं वरती डोंगर क्रॉस करून आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते भेटतील. एक रस्ता सपाट मार्गे आपण गडाच्या खाली जाऊ शकतो आणि एक मार्गाने आपण हनुमान दरवाजा, राजवाडा असे अवशेष आपल्याला इथे ह्या साईडला बघायला भेटतील. तर आपण येताना सपाट मार्गाने आलो आणि आता जाताना पण ह्या मार्गाने जातोय. आता आपण चाललेलो हनुमान दरवाजा बघायला. आता आपण चाललो हनुमान दरवाजा आलेला आहे त्याच्यामुळेच. बघा मित्रांनो अजून पावसाळ्यात थोडासाच पडला तरी एवढं गवत आहे. अजून पाऊस पडल्यानंतर किती गवत होईल बघू शकता तुम्ही. मध्ये हनुमान कोरलेले आहेत असंच. आणि बघा आपण वरपासून खालपर्यंत आलो शिड्या तसं उतरायला. आता पोचलेलं माऊलीरेश्वर मंदिरमध्ये बघू शकता. मंदिराचे अवशेष फक्त 3 साईडची दिवाल आहेत, बाकीचं वरचा अवशेष राहिलेले नाहीत बाकीचे. हे नंदीदेव इथे. त्याच्यात पुढे ही बघा पिंडी. आता नवीन पिंडी ठेवलेली आहे आणि ही जुनी पिंडी इथे आहे. इथे आहे ना राज सदर आहे बघू शकता आणि इथे बाजूलाच आहे तुळशी वृंदावन आहे आणि
हे राहसदर पण पूर्ण मोडकळीस आलेलं आहे आणि पूर्ण गवत आता झालेलं आहे, पाऊस पडतोय त्यामुळे आपण वरती पण जाऊन काही दाखवू शकत नाही. हा एवढा भाग आहे. आपण त्या ब्रिजवरती चाललेलो आहे. ब्रिजवरती जाताना बघा दोन्ही साईडला दरी, ह्या साईडला पण दरी खाली आणि ह्या साईडला पण दरी खाली आहे. आपल्याला खाली तिथपर्यंत जायचं अजून. ह्या दरीवरनं बघूया आपल्याला मस्त नजारा दिसेल. ह्या दरीवरनं दिसणारा नजारा. आणि हाच पळसगड बोलतात तो त्या साईडचा आहे. आपण पळसगडला गेलोच नाही. पळसगडला जाण्यासाठी इथून ह्या साईडला जावं लागतं. आपण गेलेलो नाही पळसगडवरती, आपण फक्त कल्याण दरवाजा, माहुलीगड आणि त्या साईडला जाऊन आलो. आपण सुळके बघून आलो. मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, माहुली गडावरती तुम्ही जर याल ना तर जेवढं पाणी घेऊन येता येईल ना तेवढं पाणी घेऊन या. कारण की गडावरती जायपर्यंत आणि खाली येईपर्यंत पायथ्यापर्यंत वरती एकही स्टॉल नाही आणि पाणी कुठेच भेटत नाही आहे. अशी अवस्था आहे की चढताना पण पाणी लागतं आणि उतरताना पण पाण्याची भरपूर गरज भासते. कारण की आता आमच्याबरोबर जो अनुभव झाला आहे तो आम्ही अनुभव बघतोय. कारण की एवढं आपण सकाळी 9:15ला सुरुवात केलेली गड चढायला आणि इथे आपल्याला गडाला येईपर्यंत आपल्याला 11 वाजले. 11:15च्या नंतर आता 2:15 वाजलेले आहेत. म्हणजे 11:15 वाजल्यापासून 2:15 वाजेपर्यंत आपल्याला कल्याण दरवाजा आणि सुळके बघायसाठी एवढा वेळ गेला. त्यानंतर आता वाजलेले आहेत 2:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही परतीच्या प्रवासावर चाललेलो आहे. चला मित्रांनो, आपण सकाळी 4 वाजता सुरुवात केली. म्हणजे घरातून निघालेलो 4 वाजता आणि आता 7:30 वाजलेले आहेत. 4 वाजता म्हणजे 16-17 दिवसाचा आपला प्रवास झाला आणि आपण आता माहुलीकडे फिरून घरी आलो. तर दैसांना घरी जातो आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये ते नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चिराग पण भरपूर थकला, चेहरा एकदम उदास झाला भरपूर, म्हणजे आज भरपूर थकलेलो आहे आपण. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.